आणि आता आजचा शेवटचा परफॉर्मन्स, शेवटचं सादरीकरण कोण येतोय? एक असा मुलगा जो खरं तर रॉक स्टार आहे असं मी त्याला म्हणतो. एक असा मुलगा परीक्षक स्वतः त्याचे फॅन आहेत. एक असा मुलगा जो मल्लखांब तर करतोच, पण मल्लखांब त्यानं गेल्या भागामध्ये उसावर केला होता. त्याला पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. पण आज तो काहीतरी वेगळंच निराळच घेऊन येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येतोय मुंबईचा ऋतुराज शिरोडकर. माना चल के कभी था मद्रासी, माना चल के था पंजाबी, माना चल के कभी था गुजराती, माना चल के था बंगाली. चाहे कोई भी हो तेरी भाषा, चाहे कोई भी हो बोली, नस नस में दौड़े हैं जो तेरे, पहचान हवा है कहाँ की है, पानी कहाँ का है, मिट्टी कहाँ की. तो बोल दिल के तलों से ये जय 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 जय. महाराष्ट्र माझा गर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र मेरा, गर्जा महाराष्ट्र मेरा, जय जय महाराष्ट्र मेरा, गर्जा महाराष्ट्र मेरा. चोट लगी तो चिल्लाता है, ड्रीम गर्ल तेरी कहती है. चोट लगी तो चिल्लाता है, आई गर्ल ड्रीम गर्ल तेरी कहती है, बाई बाई गर्ल. पंगा हुआ तो कहता है तू जाइला, खोपड़ी घुमा तो कहता है जमाइला. जोर डाल पेज पे जरा सा और सोच कहाँ है खड़ा तू, कहाँ है बढ़ा है तू, किससे जुड़ा. तो फिर खोल दिल, बोल दिल के तलों से ये जय 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 जय. महाराष्ट्र माझा गर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र मेरा, बोलो महाराष्ट्र मेरा, जय जय महाराष्ट्र मेरा. काय तुझे शिष्य, कसा तू गुरु, काय हे मुलं. पण मला इच्छा आहे की तू याची कहाणी सांग की हे काय होतं. सर ॲक्च्युली हा मल्लखांब हा मल्ल आणि खांब, मलखांब म्हणजे कुस्तीला पूरक असा प्रकार आहे. साधारण बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये निजामाच्या राज्यामध्ये 2 मल्ल होते. एकाचं नाव होतं अली आणि एकाचं नाव होतं गुलाम. तर ते पुण्यामध्ये आलेले आणि पुण्यामध्ये येऊन त्यांनी पुण्यातल्या मल्लांना चॅलेंज केलेलं आणि त्यांची कीर्ती एवढी मोठी होती की त्यांच्यासमोर कोणी कुस्तीला यायला तयार होत नव्हतं. तेव्हा बाजीराव पेशव्यांचे जे ट्रेनर होते बाळंबाड दादा देवधर यांनी ते चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि जे कुस्तीचे डावपेच आहेत ते मलखांबावर केले आणि साधारण 1 महिन्यानंतर त्यांनी दोघांना असं चितपट केलं की ते पुणे सोडून पळून गेले. आणि तोच काहीसा प्रकार आज मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. वा. चंद्रा सर काय बोलणार. समोर त्याने ते दृश्यच उभं केलं, 2 एवढ्या मोठ्या बलाढ्य पैलवानांशी इतका काडी पैलवान लढतोय आणि दोघांना चारी मुंड्या चित करतोय. ही फार मोठी गोष्ट होती. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक जशा विषयांबरोबर आपल्या पीटी लावली जाते तसं मला वाटतं मल्लखांबाचं पण शिक्षण द्यावं लागेल. कारण त्याच्यातनं जो फिटनेस येतो आणि त्याच्यातची क्षमता आहे, म्हणजे इव्हन मानसिकदृष्ट्या मला वाटतं मुलं फार अशी ताकदवान होऊ शकतात आणि तो आपल्याला त्याच्यातच शाळेमध्ये शिकवला गेला पाहिजे. तर पुढची पिढी जी आहे मराठी, ती मला वाटतं खूप चांगली निघू शकेल. आय थिंक आय एम रिअली ऑड बाय इट. आय एम स्पीचलेस. काय मुग्धा.
कमाल केली ऋतुराज. आणि सर तुम्ही सुद्धा काय कोरिओग्राफी, लाईक इकडनं इकडं. आम्ही हे दोघं बघितल्यावर वाटलं आता काय होणार, मला वाटलं ह्यांच्या अंगावर इकडनं तिकडे उड्या मारेल, पण कुस्तीत त्यांनाच मलखांब बनवलं त्यांनी. आणि जी तुम्ही स्टोरी सांगितली, वाव, मस्त. चांगलंय चांगलंय, गुड. आम्हाला छान वाटतंय आणि नेहमीच मजा येते. थँक्यू. मकरंद सर. हे बघ, जमिनीवर उभं राहून किंवा एका हाईटवरनं त्यांनी समरसॉल्ट मारणं ही गोष्ट निराळी. मलखांबाच्या त्या टोकावर उभं राहून जिथे माणूस नीट उभाच राहू शकत नाही, त्याला त्याचा फोर्स काय मिळाला असेल, किक मिळाली असेल, आणि ते सुद्धा चॅलेंज ऍक्सेप्ट करायला म्हणून त्यांनी ती उडी मारली आहे. तो भागच म्हणजे मला ना आपल्या 1970 किंवा 80 सालातल्या फिल्म्स आठवत आहेत की हिरो हा वरून खाली जिन्याने कधीच आला नाही, तो उडी मारूनच यायचा डायरेक्ट विलन खाली आले की. पण ती झाली गंमत. पण तसा तू एकदम मल्लखांबावरनं डायरेक्ट विलन आले म्हणून तू आलास खाली. ऋतुराज, मी फिल्मचा उल्लेख अशासाठी केला कारण का तू मल्लखांबाचे हिरो आहेस, आणि हे मी काय सगळेच सांगते. मकरंद सरांचे गुण जे आहेत ते टिपून ठेवणार आहेत, पण आता लगेचच काही वेळात आपल्याला ते कळणार आहेत. पण मुग्धा मात्र आता पदक सांगणार आहे. 10. 10 पैकी 10. वा.